आता बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरू असल्याची माहिती नितीन राऊतांनी दिली आहे। तर मनपा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवून शक्तीचं प्रदर्शन करावं असंही राऊतांनी म्हटलंय। मनपा निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, काँग्रेसने स्वबळावर लढावं असं नितीन राऊत म्हणालेले आहेत। सध्या सर्व जागांवर निवडणुकीची तयारी करतोय असंही नितीन राऊतांनी म्हटलंय। लोकल बॉडी निवडणुका आहे, काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे की महाविकास आघाडीत लढणार की स्वतंत्र लढणार, तयारी कशी सुरू आहे काय सांगा? ही लोकल बॉडीची निवडणूक आहे। लोकल बॉडीची निवडणूक म्हटली तर कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली तर पक्षाने स्वतः लढावं लागतं कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळं आम्ही तर पक्ष म्हणून हाच विचार करणार की राज्यात लोकल बॉडीची निवडणूक लढत असताना काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढावं आणि या ठिकाणी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं। त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे यावर प्रदेश काँग्रेस आमची कल घेईल आणि आम्हाला जे आदेश करेल ते मान्य करू आम्ही। स्वबळावर लढावं म्हणजे सगळ्या महानगरपालिका स्वबळावर लढावं असं वाटतं तुम्हाला? अर्थातच ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात असल्या कारणानं पक्षाने स्वबळावर लढण्याचं बद्दलचं काम या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि त्याच्यातनंच पक्ष उभारणीला सहकार्य होणार आहे। दोन्ही महाविकास आघाडीतले जे पक्ष आहे म्हणजे जी ठाकरे गट जो आहे आता आणि शरद पवार गट, ते म्हणतात की आम्ही काँग्रेससोबत लढू, मग त्यांचं काय होणार? नाही, मी सांगितलं ना की याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी स्तरावर होईल। आज तरी आम्हाला पक्ष बांधणी महत्त्वाची आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार येत असतील त्या त्या ठिकाणी आम्ही काम करावं हे आमची प्राथमिकता आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।